नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओ म्हणजे खूप महत्त्वाचा आणि कामाचा आहे, त्याबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहे। त्या पहिले तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। आजचा व्हिडिओ म्हणजे नागपूर महानगरपालिकेमधला आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। नागपूर महानगरपालिकेमध्ये आता ऑनलाईन दिव्यांगाचं रजिस्ट्रेशन करणं चालू आहे। ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची वेबसाईट कोणती आहे, त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे, ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टपर्यंत बनत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे नागपूर महानगरपालिकेतला 5% निधी असो, घर टॅक्समध्ये सवलत असो किंवा समाज कल्याणमध्ये कोणती पण योजना असो, जिल्हा परिषदमध्ये कोणती पण योजना असो, ते तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच मिळणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग मी तुम्हाला समोर सांगतो, सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला या साईटवर यायचं आहे। या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर या साईटवर आल्यानंतर तुम्ही जर थोडं स्क्रोल केलं किंवा वरता आले तर तुम्हाला इथं दिव्यांग लॉग इन दिसेल। तर इथं दिव्यांगासाठी लॉग इन करायचं आहे, म्हणजे दिव्यांगावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपण बघू शकता महत्त्वाची सूचना दिलेली आहे। एक म्हणजे आपण नोंदणी करताना जो आधार कार्ड नंबर पासवर्ड दिला आहे तोच इथं वापरावा। दुसरा आहे नवीन नोंदणीसाठी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी इथं क्लिक करावं। आणि तिसरा आहे पासवर्ड विसरला असेल तर इथं क्लिक करावं। तर आपण नवीन नोंदणी करणार आहे, तर तुम्ही बघू शकता नवीन नोंदणी करण्यासाठी इथे 2 नंबरवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पॉपअप ओपन होणार आहे किंवा नवीन पेज ओपन होणार आहे। तर नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपण थोडं वर गेलो तर आपल्याला इथं काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या। आपण नोंदणी करताना जो आधार कार्ड नंबर व पासवर्ड दिला आहे तोच इथे भरावा। त्यानंतर स्कॅन केलेला फोटो, आपल्याला एक फोटो लागणार आहे। त्यानंतर दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागणार आहे, दिव्यांग जात प्रमाणपत्र पण लागणार आहे। वयाचा पुरावा म्हणजे आपण आधार कार्ड देऊ शकतो किंवा पॅन कार्ड किंवा आपण मार्कलिस्ट पण इथं किंवा TC पण आपण इथं देऊ शकतो। 2 नंबरचा आहे नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावी। स्कॅन केलेली कागदपत्रे JPG किंवा PDF मध्ये असावीत। फोटो 300 KB पेक्षा कमी असावा। म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्ही त्याला JPG मध्ये किंवा PDF मध्ये कन्वर्ट करून घ्या। आणि मेन म्हणजे जो फोटो असणार त्याची साईज 300 KB पेक्षा कमी असणं पाहिजे। तिसरा नंबरचा आहे पासवर्ड विसरला असेल तर इथं क्लिक करा। तर आपण पासवर्ड अजून लॉग इन केलेला नाही। त्यानंतर आहे आधार क्रमांक आहे जो तो इंग्लिशमध्येच इथं टाकावा। त्यानंतर आहे 5 नंबरचा आधार कार्ड नाही अशा दिव्यांगांनी इथं क्लिक करा। ज्यांच्याकडे दिव्यांगाकडे आधार कार्ड नसेल त्यांनी इथं क्लिक करावे। 6 नंबरचा आहे दिव्यांग सर्टिफिकेट नाही अशा दिव्यांगांनी इथं क्लिक करावं। म्हणजे आपल्याला ते समोरच्या पेजमध्ये काय करायचं काय नाही ते आपल्याला इथं पूर्णपणे सांगणार आहे। त्यानंतर इथं फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। तुम्ही वडिलांचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला आडनाव इथं टाकायचं आहे। म्हणजे सर्वात पहिले म्हणजे एकच भरायचं आहे। सर्वात प्रथम नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव। त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे जो असेल तो। त्यानंतर तुमचा जन्मतारीख टाकायची आहे पूर्ण जे असेल ते, आणि नवीन पासवर्ड म्हणजे एक पासवर्ड क्रिएट करायचा आणि ते टाकायचं। ते केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला एक रजिस्ट्रेशन होऊन जाईल। मग तुम्हाला तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला आहे तोच इथे तुम्हाला द्यावे लागेल। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि कोणची पण नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणची पण नवीन स्कीम येणार, कोणचं पण 5% दिव्यांग निधी येणार, तो तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाईल। आजकाल पूर्ण ऑनलाईनच होत आहे। तर सर्व दिव्यांग बांधवांना, नागपूर जिल्ह्यातील जेवढे पण दिव्यांग बांधव आहे महानगरपालिकेमध्ये राहणारे, त्यांनी ही गोष्ट अवश्य करावी। धन्यवाद मित्रांनो।